हाय, मी आज स्वतःला एक छान असा चॅलेंज दिलेला. कोणता माहीत आहे? पिगी बँक चॅलेंज. मी असे वेगवेगळे चॅलेंज स्वतः देत असते, जेणेकरून मी मोठी वेश मोटिवेट होते. तर मी चॅलेंज घेतलेला पिगी बँक चॅलेंज. व्हॉट इज द मीनिंग ऑफ पिगी बँक चॅलेंज? पिगी बँक चॅलेंज म्हणजे मी त्याच्यामध्ये थोडे-थोडे जेवढे माझ्याकडे पैसे साचणार, तेवढे मी साठवणार विदिन 15 डेजमध्ये. ठीक आहे. 15 डेजमध्ये जेवढे माझ्याकडे साठणार, तेवढे मी त्या पिगी बँकमध्ये टाकणार, चिल्लर वगैरे. आणि त्याच्यानंतर मी माझ्यासाठी स्वतःसाठी एक वस्तू घेणार. आता वस्तू म्हटलं तर मुली खूप काही घेऊ शकतात, पण माझ्या डिक्शनरीमध्ये माझ्याकडे टी-शर्ट नव्हतं, असं होतं. म्हणजे असं कुठे बाहेर वगैरे जात असेल मी फ्रेंड्सबरोबर वगैरे असं, किंवा असं रात्री आईस्क्रीम वगैरे खायला जेवल्यानंतर गेलो तर. मी आजकाल खूप वाचकते बोलताना. तर त्यासाठी मी असं एक माझं टी-शर्ट घेतलं आहे. छान असं इझी ब्रिझी टाईप आहे. गोवा वाइब आहे. तर मी हे मला स्वतःला घेतलं आणि हे अंडर 250 मध्ये आलं आहे. तर आता माझ्याकडे 250 कसे साठले माहीत आहे? त्या दिवशी मामा आलेला आणि मला लहानपणी मामा ना कधी-कधी बटर वगैरे घेऊन यायचा, खारी घेऊन यायचा आणि पैसे पण देऊन जायचा. तर त्या दिवशी मामा आलेला. मामाने खूप सारं खाऊ पण आणलेलं आणि प्लस मला त्याने ₹100 दिले. तर मी म्हटलं चला यार, आता लहानपणीचे दिवस पुन्हा काहीतरी ताजेतवाने करूया आणि त्याची आठवण म्हणून मी अजून एक, म्हणजे आठवण तर मला नेहमीच असते, पण एक कपडा घेणं हा एक बहाणा होता. मग मी त्या पिगी बँक चॅलेंजमधून हे टी-शर्ट घेतलं. याची लिंक हवी असेल तर कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय.